टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या याचिकेवर विधिमंडळामध्ये सुनावणीला सुरुवात। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। नाशिकवर काँग्रेस ठाकरे गटापाठोपाठ आता शरद पवार गटाचाही दावा। गोकुळ पिंगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक। भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा। जातीय समीकरण लक्षात घेऊन उमेदवारी देणार असल्याची माहिती। राज्यसभेच्या जागेसाठी चंद्रकांत हांडोरेंची चर्चा। काँग्रेसकडून हांडोरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकशाहीला सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांची चौकशी। खिचडी घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची ईडी चौकशी। चौकशीसाठी संदीप राऊत ईडी कार्यालयात दाखल। माझ्यावर केलेले आरोप संपूर्णपणे चुकीचे, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार। राज्यात सुडाचं राजकारण सुरू। ईडी चौकशी आधी संदीप राऊतांची टीका। कोरोना काळात आम्ही मोफत खिचडी वाटप करत होतो। घोटाळे करून लोक भाजपमध्ये जातात। आम्ही घाबरत नाही, कारवाई करा। विरोधकांच्या ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका। 2024ला केंद्रासह राज्यातलं सरकार कोसळणार आणि लोकसभा निवडणुकीत भाजपात 200 पार सुद्धा जाणार नाही। राऊतांची भाजपवर खोचक टीका। मुंबईत आज मवियाची बैठक। जागा वाटपाचा तिढा, बैठकीत सुटण्याची शक्यता। बैठकीचं वंचितलाही निमंत्रण। सोलापुरात खासगी कर्मचाऱ्याकडून मराठा सर्वेक्षणाचं काम। माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उघडकीस आणला प्रकार। कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाईची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी बोलावली बैठक। मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये। जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं। आपण आता थेट कोर्टातच भेटू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान। हेमंत सोरेन गेल्या 24 तासांपासून बेपत्ता। सोरेन यांची BMW कार ईडीकडून जप्त। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन अडचणी। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पंधरा राज्यात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। महाराष्ट्रात बिहार सारखी जातनिहाय जनगणना व्हावी। ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांची मागणी। मराठवाड्यात केवळ 32,091 कुणबी नोंदी आढळल्या। सर्वाधिक 35,57,000 नोंदी विदर्भात। पुण्यात आज राज्य मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक। मराठा सर्वेक्षणातील अडचणींबाबत बैठकीत होणार चर्चा। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी किडण्या, रक्त काढलं विक्रीला। शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। ठाकरे गटाची आजपासून मुक्त संवाद यात्रा। 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून निघणार यात्रा। उद्धव ठाकरे 3 ते 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार। तसंच कोकणात सभाही होणार। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून ओबीसी घटक नाराज। शिवसेनेतील इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर यांचा तडकाफडकी राजीनामा। लोकसभेसाठी पुणे भाजपचे बूथ चलो अभियान। मतदारसंघातील 2010 बूथवर पोहोचवण्याचं भाजपचं लक्ष्य। 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान राबवणार अभियान। पुढील 3 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर जाण्याचा अंदाज। देशाचा जीडीपी 7% राहण्याचा विश्वास। बजेटच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून टिप्पण जाहीर। मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 अर्थसंकल्प येत्या आठवड्यात मांडणार। अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचं लक्ष। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूसाठी 2027चं वर्ष उजाडणार। जुहू जोडमार्गात बदल झाल्यानं कामाला विलंब। कंत्राटदाराकडून MSRDCकडे दीड वर्षाच्या मुदतवाढीची मागणी। खटल्यांमध्ये याचिकाकर्त्यांची जात धर्म लिहिण्याची पद्धत बंद करा। सुप्रीम कोर्टाचे प्रशासनासह हायकोर्टांना निर्देश।
अमरावती शहराचा आज आणि उद्या पाणी पुरवठा राहणार बंद. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. मुंबई पुणे महामार्गावर आज 12 ते 2 दरम्यान ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्यासाठी महामार्गावर विशेष ब्लॉक. पुणे मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी नवीन समिती स्थापन. मेट्रो स्थानकाची नावं बदलण्यासाठी 40 पेक्षा अधिक प्रस्ताव. प्रस्तावावर समिती सविस्तर चर्चा करून घेणार निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.